छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या कार्यास विनम्र अभिवादन. विचारमंचावर विराजमान आजचे प्रमुख व्याख्याते हरिभक्तपरायण श्यामसुंदरजी सोन्नर, या नगरीचे प्रथम नागरिक आदरणीय मिलिंदजी सावंत सर, उपनगराध्यक्ष आदरणीय साईराज बोराडे, सभागृहात उपस्थित सर्वच शिवप्रेमी, यामध्ये सदैव आमच्या पाठीशी असणारे कोलते साहेब आहेत, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य राठोड सर आहेत आणि सदैव आमच्यासाठी मार्गदर्शन आणि सदैव पाठीशी असणारे आदरणीय नूतन विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी शरद कुलकर्णी सर. मोठमोठ्या इव्हेंटनं काही वर्षापूर्वी मराठा सेवा संघाच्या वतीनं शिवजन्मोत्सव साजरा झाला. त्यामध्ये भरभरून प्रतिसाद सेलू शहरासह सेलू तालुक्यानेही सहभाग नोंदवला. पण इव्हेंट हे इव्हेंट असतात. खरं तर महात्म्याची जयंती साजरी करत असताना इव्हेंट तर व्हावाच, परंतु त्यासोबतच त्यांनी जी समाजाला उन्नतीकडे प्रगतीकडे नेण्यासाठी जो मोलाचा वैचारिक संदेश दिलेला असतो, त्या वैचारिक संदेशाचा सुद्धा जागर घडायला हवा. म्हणून अलीकडच्या काळामध्ये आम्ही इव्हेंटपेक्षा एका समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून छोट्या छोट्या गोष्टीतून मोठा विचार, छत्रपती शिवरायांचा विचार घराघरात कसा पोहोचेल ह्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यातूनच गावाकडली मैदानं ओस पडलेली आहेत लाल मातीची, मोबाईलमध्ये विद्यार्थी अडकलेले आहेत. म्हणून जवळपास 250 विद्यार्थ्यांच्या संघाची गेल्या वर्षी तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करून मोठ्या प्रमाणात त्यांना किटसह बक्षिसंसुद्धा आपण दिली होती. यावर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यकाळ असल्यामुळे त्याच्या वेळेअभावी ते आपण घेऊ शकलेलो नाहीत. आणि दुसरा वैचारिक जागर की किमान जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि सहभागी होणारा विद्यार्थी किमान एकतरी छत्रपती शिवरायांच्या विचारांचं पुस्तक वाचल्याशिवाय तो परीक्षेला येणार नाही, एक भूमिका होती. त्यामुळे प्रतिसाद कमी लाभेल असं वाटत असतानाही आपल्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. त्याविषयी प्रास्ताविकामध्ये सरांनी उल्लेख केलेला आहे. त्यासोबतच एक सेलू शहर शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक प्रगत शहर आहे. अनेकांच्या विचारधारा वेगळ्या जरी असल्या तरी वैचारिक मतभेद बाजूला सोडून मनभेद नसणारी मंडळी ह्या सेलू शहरामध्ये आहे. म्हणून अनेक चळवळी आणि लोकसहभागावर आधारित अनेक उपक्रम ह्या शहरामध्ये चालतात. आणि छत्रपती शिवरायांच्या निमित्तानं शिवव्याख्यान व्हावं हे 4-5 वर्षापूर्वीपासूनचा विचार होता. परंतु ज्यावेळेस सामाजिक चळवळीमध्ये अग्रणी राहून काम करणारे मिलिंदजी सावंत नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर आम्ही मराठा सेवा संघाच्या वतीनं त्यांचा अभिनंदन केलं. त्यावेळेस त्यांनी एक भूमिका सांगितली की खरं तर तुम्ही वैचारिक एखादं शिवव्याख्यान त्या निमित्तानं व्हावं आणि त्यासाठीचं जोपर्यंत तुम्ही हे शिवव्याख्यान चालवणार आहात त्या शिवव्याख्यानाचा जो काही भार असेल तो मी उचलतो, पण हे तुम्ही सातत्यानं पुढे चालवलं पाहिजे. खरं तर तुम्ही हा विचार मांडला म्हणून आज ह्या गोष्टीला मूर्त स्वरूप आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजांची जयंती आपण विचाराने साजरी करतोय याचा एक आनंद आहे. आणि हे करत असताना आजचा मूळ विषय जो व्याख्यानाचा आहे तो वारकरी चळवळ व छत्रपतींचं स्वराज्य या संदर्भात. खरं तर अध्यक्षीय समारोप हा व्याख्यात्याच्या भाषणानंतर करायचा असतो. त्या भाषणाच्या अनुषंगानं त्यांनी बोलायचं असतं. परंतु काही संकेत बाजूला सारून मी अध्यक्षीय समारोप करतोय.
कमीत कमी वेळेमध्ये मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर हल्लीच्या काळामध्ये संकेत बाजूला टाकायची एक थीमच आलेली आहे की पूर्वी म्हणायचे प्रेमात सर्व माफ असतं. तिच्यानंतर रामायणाचा काळ आला, सुग्रीवालीचं युद्ध झालं. सुग्रीवाच्या बाबतीत काय घडलं सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून युद्धात सर्व काही माफ. आणि महाराष्ट्रामध्ये आता त्याला एक लावून एक शब्द जोडायची वेळ आलेली आहे. प्रेमात, युद्धात आणि राजकारणामध्ये सर्व काही माफ. म्हणजे जास्त वैचारिकतेच्या तिथं जायची गरज आवश्यकता नाही. तरी पण ते त्या त्या क्षेत्रातले भाग जरी असतील, ज्या ज्या बुद्धिवाद्यांना वाटतं की लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी राजांचा समोर उल्लेख केलेला आहे, खरोखर हे लोककल्याणकारी राजे योग्य सुशासन, योग्य प्रशासन आणि अनेक क्रांतिकारी विचार छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचं राज्य स्थापन केल्यानंतर त्या राज्यामध्ये आणलेले आहेत. तो विचार खरा तर व्याख्यानाच्या आणि उद्बोधनाच्या माध्यमातूनच हा सामान्य जणांपर्यंत पोहोचणारा आहे. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे सळसळतं रक्त, म्हणून त्या लढाया आणि युद्धाच्या पलीकडे जाऊन आपल्याला छत्रपती शिवाजी राजे समजावून घेण्याची, तो विचार घराघरामध्ये पोहोचविण्याची खूप आवश्यकता आहे. म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धा त्यानिमित्तानं एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारच आहे. आता राहिला प्रश्न की छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य आणि वारकरी चळवळ. छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्याला जी पार्श्वभूमी तयार केली त्याच्यामागे वारकरी संप्रदायाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. वारकरी संप्रदाय मुळातच समताधिष्ठित समाज रचना मान्य करणारा हा समाज व्यवस्थेचा घटक आहे. आणि वारकरी संप्रदायाने कधीच कर्मकांड आणि चमत्काराला थारा दिलेला नाही आहे. आणि चमत्कार आणि थाऱ्याशिवाय लोकांना काय आवडतंय त्याच प्रवाहामध्ये त्यानुसार देण्याचाही प्रयत्न केलेला नाही. समाजाचं प्रबोधन भारूड गवळणीच्या माध्यमातून त्यांनी लोकांना आवडतं त्या पद्धतीनं केलं, पण त्यांचा मूळ जो धागा होता तो त्यांनी कधीच सोडलेला नाही आहे. आणि युरोपमध्ये सुद्धा जे तत्ववेत्ते होऊन गेले त्यामध्ये सॉक्रेटिस असेल, डिडोरा असेल, गॅलिलिओ गॅलिली असेल, कोपर्निकस असेल, ह्या तत्ववेत्त्यांच्या बरोबरीने काकणभर त्यांच्यापेक्षा सरस तत्वज्ञान या जगाला कोणी दिलं असेल तर हे वारकरी संप्रदायाने दिलेलं आहे. इथली बदलाची प्रक्रिया आधी काळापासून चालत आलेली आहे. आणि साहजिकच जो विवेकवादी असतो, ज्याची सदसद विवेकबुद्धी जागृत असते, तो भविष्याचा वेध घेत स्वतःला बदलत विज्ञाननिष्ठेचा कास धरत स्वतः उन्नत प्रगत होत जातो. आणि अगदी साहजिकच आहे, एक बाजू आली त्याला दुसरी बाजू येणारच. आणि त्यासोबतच आमचा धर्म, आमची संस्कृती आणि पाठीमागल्या गौरव आणि परंपरेच्या नादात लागून आणि त्याच्यामध्येच भपकेबाजपणा आणून आमच्या बुद्धिभेद करून आम्हाला आधुनिक ज्ञानाच्या पाठीमागे नेण्याचा सुद्धा एक कयास आहे. आणि हे करत असताना साहजिकच ते चकचकीत चमचमाटी तारुण्य असतं तरुणाईतलं, त्या तारुण्याला सळसळतं करण्याची कला तिकडं जास्त अवगत असते. आणि म्हणून आजही वारकरी संप्रदायातले काही कीर्तन वगैरे जर पाहिले तर काय करावं, चांगला विचार जर मांडला तर लोक ऐकत नाहीत. म्हणून लोकांसाठी आम्हाला हे करावं लागतं म्हणण्याच्या काळामध्ये आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. आणि म्हणूनच आम्ही हे असे विषय घेऊन आता आम्ही समाजासमोर येत आहोत. मी आत्ताच उल्लेख केला, सॉक्रेटिसनं, ह्या सामंतशाहीनं, ह्या धर्मवेड्या लोकांनी जे शाश्वत सत्य होतं ते शाश्वत सत्य तू मानू नको, आम्ही सांगितलेलं तू मान्य कर, तुला माफ करतो, नसता तुला देहांत प्रायचित्त विषाचा प्याला प्यावा लागेल. त्याने सत्याशी अपलाप केला नाही, त्याने विषाचा प्याला प्राशन केला, पण सत्यच स्वीकारलं. आजचा खगोलशास्त्रामध्ये गॅलिलिओ गॅलिलीचं नाव प्रचंड मोठं आहे. त्या गॅलिलिओ गॅलिलीला इथल्या व्यवस्थेनं अंधार कोठडीमध्ये डांबून ठेवलं. कोपर्निकसच्या बाबतीत तेच, डिडोरेच्या बाबतीत तेच आमच्या संतांच्या बाबतीत सुद्धा घडलं. संतांचा इथल्या व्यवस्थेनं कमी छळ केला का?
त्यांच्या छळात आणि यांच्या छळामध्ये फार काही फरक नव्हता. इथल्या संतांनी फक्त सत्य आणि वास्तव समाजाच्यासाठी सांगण्याचा प्रयत्न केला आणि कर्मकांड आणि चमत्काराला प्रचंड फाटा दिला. त्यामध्ये जगद्गुरू तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली असतील, संत नामदेव महाराजांनी तर हा थेट पंजाबपर्यंत वारकरी संप्रदाय नेऊन रुजवलेला आहे. आणि हा प्रसंग त्या तत्ववेत्त्यावर आला तसा तुकोबारायावरती सुद्धा आलेला आहे. तुकोबारायांनी सत्यांचा अपलाप केला नाही आणि त्यातूनच त्यांचा अभंग आला पुढे, जो तुम्हाला आम्हा सर्वांना माहीत आहे. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. बहुमताला काय आवडतंय याच्यापेक्षा सत्य ते सत्य, आणि मी सत्यच स्वीकारणार आणि सत्याशी कधीच अपलाप करणार नाही, एवढी प्रचंड सत्यत्वाची ताकद ह्या वारकरी संप्रदायामध्ये दडलेली आहे. आणि त्या वारकरी संप्रदायातल्या ह्या संतांनी पार्श्वभूमी तयार केली आणि शिवाजी महाराजांचं, शहाजी राजांचं, जिजाऊ महासाहेबांचं शिकवण, आणि त्यातूनच हे रयतेचं स्वराज्य खऱ्या अर्थानं निर्माण झालं. तुकोबारायाला नेहमीच इथल्या व्यवस्थेनं 3 गोष्टी केल्या. एक भय. भय कोणतं? की देवाधर्माच्या नादाला लागल्याच्या, देवधर्माचं पुण्य जर केलं आणि एखादा व्यक्ती त्या व्यक्तीला विचारायला गेला की बाबा रे, मी तर खूपच चांगलं करतोय, मी कधी कुणाचं वाईट केलेलं नाही, तरी माझ्या जीवनात वाईट का होतं, तर त्याला सोपं सांगायचं, हे तुझल्या आदल्या जन्मीचं पातक आहे, याला कुठेही शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धता तपासण्याची गरज नाही. मग ते म्हणतो मी याच्यावर काय करू, हे मागच्या जन्मात केलं म्हणून तुला ह्या जन्मात भोगावं लागलं. याच्यासाठी हा जीव, हा देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा, काय आला आणि काय घेऊन जाणार. तू ज्याला ते काय पुढचं सांगायचं ते तुम्हाला कळालं, आणि पुढच्या जन्माचं आमचं वास्तवातलं आजचं जीवन त्याच्यापासून दूर ठेवलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला जे भय दाखवलं त्याच्यावरही तुकोबारायांनी छान लिहिलं की जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका तर प्रत्येकाला पाहिजे असते, तर मोक्षाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, परंतु तुकोबारायांचा अभंग त्या दृष्टिकोनातून मला प्रचंड महत्त्वाचा वाटतो. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. तुकोबारायांच्या आणि इतरांच्या संतांची शिकवण आजही समाज उपयोगी आहे. मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट आपण सर्वांनी सामावून घेतली पाहिजे, समजावून घेतली पाहिजे. एक तर मराठा हा जातीवाचक शब्द नाही, समूहवाचक शब्द आहे म्हटलं जातं. म्हणजे आपण, आपल्याला जात नाही, म्हणजेच आपण सर्वसमावेशक खऱ्या अर्थानं सृष्टीचे खरे पालन पोषण करते आहोत, हे आपण मान्य केलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट, इथल्या व्यवस्थेमध्ये आपल्या समाजाला, इथल्या समाजानं म्हणजे आपलं तुपलं करायचं नाही आहे. एकच गोष्टीनं पुढे जर गेलं, आपण राजकीयदृष्ट्या सक्षम आहोत, परिपक्व आहोत असं काही लोक मानतात. ही वस्तुस्थिती जर स्वीकारली तर ही याच्यामध्ये फक्त 20% समाज असा आहे की जो प्रगत आहे, उन्नत आहे. पण त्यातला 20% लोक असा आहे की आजही तो दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला आहे. त्याला ना कोणत्या शिक्षणाच्या सुविधा, तिथे त्याची एकीकडे मराठा जातवाचक शब्द म्हणायचं नाही आणि जातीच्या आडून त्याला त्या योजनेपासून दूर ठेवलेला आहे. असो, ह्या व्यवस्थेचा भाग जरी असला तरी संत एकनाथ महाराजांचा अभंग मला त्या दृष्टीनं प्रचंड महाराज महत्त्वाचा वाटतो. त्यांच्या हरिपाठामध्ये एके ठिकाणी आलेले आहे, समर्थाची कन्या दुर्बलाने केली, अवदाशा निमाली गरिबाची. त्या दृष्टिकोनातून जे कोणी उन्नत प्रगत असतील अशा लोकांनी एकत्र येऊन आपल्याच बांधव पाठीमागं असेल तर त्याच्या उन्नयासाठी, प्रगतीसाठी आपणच आपलं पुढं होऊन आता काहीतरी करण्याची खऱ्या अर्थानं गरज आणि वेळ आलेली आहे. हे करत असताना समाजातला मोठा भाऊ म्हणून आपल्याला प्रत्येकाला आपल्या सोबत घेऊन कुठलाही मनभेद न ठेवता वारकरी संप्रदायाचा समतेचा संदेश आपल्या स्वतःमध्येच रुजवायचा आहे. महाराज अधिकचं याविषयी विश्लेषण करतीलच. अध्यक्षीय समारोप करत असताना खरं तर महाराजांचा धागा पकडून अध्यक्षांनी बोलायचं असतं, पण मी एकूणात विषयाच्या अनुषंगानं थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यापुढची शिवजयंती आणखीन आपण चांगल्या तऱ्हेनं निश्चितच साजरी करू. मी महाराजामधला आणि तुमच्यामधला अधिकचा
वेळ न घेता याच ठिकाणी थांबतो. सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोते हो, कोणत्याही युद्धात उतरण्यापूर्वी जशी शस्त्राची ओळख करून दिली जाते, तसेच आजच्या या विचारांच्या युद्धात जे प्रबोधनाची तोफ डागणार आहेत त्या व्याख्यात्यांचा परिचय करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा आणि शिवछत्रपतींचा इतिहास यांचा मेळ घालणारे महाराज नेमके कोण आहेत, त्यांचे कार्य किती अफाट आहे हे सांगण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो ज्यांचा शब्द आणि व्यासंग सेलूमध्ये सर्वश्रुत आहे असे माननीय श्री माधव गव्हाणे सर यांना. धन्यवाद सर. आज आपल्याला या ठिकाणी व्याख्यानाच्या निमित्तानं